नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. 10 मिनिटात आपण प्रत्येक टॉपिक क्लिअर करतोय आणि आजचा टॉपिक आहे संपूर्ण रसग्रहण. तर आपल्या टॅगलाईन सोबत सुरू करूया. नाद करते का यायलाच पाहिजे. 10 मिनिटात आज आपण संपूर्ण रसग्रहण समजून घेणार आहोत. बघा, 3 मुद्द्यांच्या वरती तुमचं हे रसग्रहण जे आहे ते आधारलेलं असतं. तुम्हाला कोणताही जो पेपर येतो त्याच्यामध्ये तुम्हाला कविता आहेत. 8 ते 10 कविता, काही लोकांना 4-5 कविता असतातच. आणि त्या कवितेवरती तुम्हाला जे आहे कृतीपत्रिकेमध्ये तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला 3 मुद्द्यांवरती हे काय विचारतात, हे पूर्ण रसग्रहण करायला लावतात. आता रसग्रहण करत असताना 3 मुद्दे महत्वाची माहिती पाहिजेत. आणि काही लोकांना माहिती असतात की आशय सौंदर्य करावं लागतं, काव्य सौंदर्य करावं लागतं आणि भाषिक वैशिष्ट्य सांगावी लागतात. आता त्यांना ते लिहिता येत नाही की ते आशय सौंदर्यात काय लिहायचं कन्फ्यूज होतात, काव्य सौंदर्यात काय लिहायचं कन्फ्यूज होतात, भाषिक वैशिष्ट्यात काय लिहायचं कन्फ्यूज होतात. ते कन्फ्युजन आपण दूर करूया. बघा, आशय सौंदर्य जर तुम्हाला आलं तर या आशय सौंदर्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, काय करायचंय, कवीचं आणि कवितेचं जे नाव आहे ते लिहिणं आवश्यक आहे. उत्तम लक्षण आहे. तुम्हाला बऱ्याचशा कविता आहेत. त्यानंतर कवितेचा विषय मध्यवर्ती संकल्पना काय आहे, चांगल्या माणसाची लक्षणं असतात, जनमानसाची लक्षणं कशी असली पाहिजे, तर याबद्दल ती पूर्णतः तुम्हाला माहिती आहे. ओव्या लिहिलेल्या आहेत संत रामदास स्वामींनी. संदेश काय आहे, कोणता उपदेश त्याच्यातून जातोय, त्याच्यातलं मूल्य कोणतं आहे, कवितेतून कोणता आपल्याला एकत्रित अनुभव मिळतोय, या सगळ्या गोष्टीला माहिती धरून आपल्याला पेपरमध्ये लिहावं लागतं. प्रत्येक कवितेमध्ये कोणत्याही 2 पंक्तीसाठी तुम्हाला 2 ओळी विचारतील आणि त्या 2 ओळीवरती तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी करायच्या. आता याच्यामध्ये हा जो आशय सौंदर्याचा मुद्दा याच्यात तुम्हाला समजलं, मध्यवर्ती कल्पना सांगायची आणि सोबतच तुम्हाला कवीचं कवितेचं नाव आणि मध्यवर्ती संकल्पना सांगायची. आता पुढचा महत्वाचा जो विषय तो आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना याविषयी लिहायचं आहे. पण सगळं कसं असलं पाहिजे, पंक्तीला अनुसरून असलं पाहिजे. म्हणजे ज्या त्यांनी लाईन दिलेल्या आहेत, ज्या ओवी दिलेल्या आहेत, त्या 2 ओळींवरती तुम्हाला त्या ओळींचा अर्थ सांगायचंय. त्यामध्ये तुम्हाला कोणता रस दिसतो, कोणती कल्पना सांगितली, कोणता त्याचा अर्थ आहे, म्हणजे पूर्ण अर्थालंकार, त्या 2 ओळींचा अर्थ लिहिण्याची जी गोष्ट आहे ते आहे काव्य सौंदर्याची. म्हणजे पहिल्या याच्यात कवितेची मध्यवर्ती कल्पना, नाव आणि खाली काव्य सौंदर्यामध्ये त्या 2 ओळींचा अर्थ लिहायचा आहे. तिसरी जी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये येते ती आहे भाषिक वैशिष्ट्याची. आता भाषिक वैशिष्ट्यात काय करायचं, तर बघा, यात कोणत्या कवीच्या विषयी काय दिलेलं आहे, कवितेच्या मध्ये काय सांगितलेलं आहे, त्यानंतर त्याच्यात व्याकरण दृष्टिकोनातून काय दिसतं, ग्रामीण बोलीभाषा दिसते का, त्यानंतर संवादात्मक विषय आहे का एकमेकांचा, निवेदात्मक आहे का, चित्रदर्शी स्वरूप आहे का, त्याच्यामध्ये आंतरिक लय दिसते का, रिदमिक, त्यानंतर रायमिंग दिसतंय का, नादमाधुर्य दिसतंय का, त्यानंतर अलंकार कोणता आहे, ह्या गोष्टीला अनुसरून माहिती असावी लागते. आणि 2 पंक्तीसाठी भाषिक वैशिष्ट्याचे मुद्दे जे असतात ते दिलेले असतात. तर तुम्हाला 3ही गोष्टी आपण सांगितल्या, एवढ्या गोष्टीवरती आधारित असतं. आता एक उदाहरण आपण घेऊया. जसं उदाहरण आपण कोणतंही घेऊ शकतो, कारण आपल्याला इथं फक्त समजून घ्यायचंय. तर मी थोडं इथं गायब होतो म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. बघा, आशय सौंदर्य हा सगळ्यात महत्वाचा घटक आणि नंतर काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य आपल्याला याच्यात पाहायला मिळतं. ओवी काय आहेत, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो आणि याचं रसग्रहण करा. डायरेक्ट क्वेश्चन आहे. आशय सौंदर्यात महत्वाचं लक्षात घ्या, केकावली हा एक काव्यग्रंथ समाप्ती करताना उपसंहार म्हणून भरतवाक्य काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी हे लिहिलेलं आहे. आणि काय लिहिलंय, केकावली. आणि याच्यात ते सांगत असताना त्यांनी लिहिलंय ते आपण सांगू शकतो, कोणत्या कवितेतलं आहे, कोणत्या तिथून घेतलंय संदर्भातून आणि कोणी लिहिलेलं आहे हे आशय सौंदर्यात देतो. काय आहे त्या याचं पूर्ण कवितेचा किंवा त्या संपूर्ण काव्याचा अर्थ, तनामनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते आणि कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे अर्थ प्रार्थना त्याच्यात केली गेलेली. त्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये ह्या 2-3 या ज्या काही ओळी आहेत, 2, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, याचा अर्थ काय, सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री झाली पाहिजे, गुणवान आणि चारित्र्यवान माणसाच्या संगतीत सदैव राहिलं पाहिजे आणि आपली आत्मिक प्रगती ज्ञानप्राप्ती याच्यातूनच होणार आहे, असा आशय उपरोक्त ओळीमध्ये आपल्याला व्यक्त होतो. सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची धारणा जर आपण ठेवली तर मन जे आहे ते निर्मळ आणि प्रेमळ होतं, असाही सल्ला आपल्याला मोरोपंतांनी या 2 ओवींमध्ये दिलेला आहे. त्यानंतर भाषिक वैशिष्ट्यात जर पाहिलं तर संपूर्ण ओळीमध्ये सामान्य माणसांना
परमार्थाची आवड लागावी म्हणून 2 वर्तन नियम सांगितलेले आहेत. चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केलेला आहे. तुम्हाला प्रत्येक चरणात 11-13 मात्रेची आवर्तनं असणारी केकावली नावाचं मात्रवृत्त आहे. यात साधी सोपी सरळ आवाहक हृदयाला थेट भिडणारी भाषा वापरली आहे. घडो जडो यासारखी यमक प्रधान क्रिया याच्यामुळे व्याकरण दृष्टिकोनातून कवितेला सुंदर लय आणि नाद माधुर्य प्राप्त होतं. हेही तुम्हाला त्याच्यात मेन्शन करायचं असतं भाषिक वैशिष्ट्यामध्ये. एक उदाहरण आपण पाहूया. हे उदाहरण आहे जनी आर्जव जोडू नये पापद्रव्य जोडू नये, जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी. आता हे कुठलं आहे तर हे संत कबीर रामदास महाराजांनी लिहिलेली जी श्री दासबोधातली उत्तम लक्षण एक काव्यरचना आहे त्यातलं हे घेतलेलं आहे. ते तुम्ही पहिल्या याच्यात आशय सौंदर्यात सांगू शकता. काव्य सौंदर्यामध्ये संत रामदास यांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करणारा समाजात वावरणाऱ्या व्यक्तीनं काय करावं काय करू नये याबाबत इथं मार्गदर्शन केलंय. संत रामदास महाराज म्हणतात आदर्श व्यक्तीनं लोकांची मनं मोडू नये, लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये, उलट जनभावनाचा आदर करावा. हे या 2 ओवीचा अर्थ या काव्य सौंदर्यात दिलेला आहे. आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये वरील ओवीमध्ये जनरीतीनं ज्यांनी केलं सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येतं, तोडू नये जोडू नये यासारखी यमक आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि नैतिक आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता अति तळमळ संत रामदास स्वामींच्या या काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर हे तुम्ही याच्यात ऍड करू शकता. सोबतच वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. आता हे वस्तू नावाची कविता दभा धामस्कर यांनी जी लिहिलेली आहे त्याच्यामधलं हा ओळी महत्वाच्या घेतलेल्या आहेत. काय आहे कवितेचा पूर्णतः अर्थ की सजीव प्राणी मात्रांसारख्या वस्तूंनाही भावना असतात, त्या संवेदनशील असतात हे त्याच्यात त्यांनी बिंबवलंय. काव्य सौंदर्यात जर पाहिलं तर बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात आणि त्यांच्याशी निर्दयतेने वागतात, त्यांच्या कसंही त्यांना हाताळतात. या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीमध्ये कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावं का, हा अर्थ याच्यात त्यांनी दिलेला आहे. आणि भाषिक सौंदर्यात पाहिलं तर मुक्त शैली आहे ओवीमध्ये, रसिकांशी संवाद साधलेला आहे आणि अगदी साध्या आणि आवाहक शब्दात मोठं तत्व बिंबवलेलं आहे. वस्तू व माणूस यातील स्नेहबंध आत्मीयतेनं जपायला हवा याबद्दल त्यांनी इथं डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या 3 मुद्द्यांच्या आधारावर तुम्ही कोणत्याही प्रकारचं जे रसग्रहण आहे ते करू शकता. आणि रसग्रहणाचे मार्क फिक्स असले पाहिजे तुमचे, तुम्हाला किती रसग्रहण येऊ तुम्ही या 3 मुद्द्यांच्या आधारे त्याच्यासोबत खेळले पाहिजे. यासाठी तुम्हाला काय काय करायचंय, कवितेचं नाव माहिती पाहिजे, कविता कोणी लिहिलेली आहे, कवी कोण आहेत त्याचे, कवयित्री कोण आहे ते माहिती पाहिजे आणि कवितेचा मूळ काय आशय आहे, कवितेचा मूळ काय गाभा आहे, त्याचं महत्वाचं इंटरनल काय ट्रुथ त्यांना सांगायचंय या गोष्टीवरती तुमचं लक्ष पाहिजे. फुकटचे 4 मार्क आहेत. एकदा 2-4 वेळा कविता वाचत राहिलो तर हे मार्क तुमचे कुठेही जाणार नाहीत. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय ऑल ऑफ यू, टेक केअर.